नमस्कार, मी राहुल मालेगाव आहे. मी आता 5वी मध्ये शिकत आहे. मी पंचकोन. मला पेंटाकोन म्हणतात. माझ्या 5 बाजू व 5 कोन असतात. माझ्या अंतर्गत कोनाच्या मापांची बेरीज 540 अंश असते. धन्यवाद. सारी शिकते. मी आज तुम्हाला कोन मापाविषयी माहिती सांगणार आहे. 60 अंशाचा कोन 90 अंशापेक्षा लहान कोन म्हणजे लघुकोन. उदाहरणार्थ 60 अंशाचा कोन. 90 अंशाचा कोन म्हणजे काटकोन. उदाहरणार्थ 90 अंशाचा कोन. 90 अंशापेक्षा मोठा व 180 अंशापेक्षा लहान म्हणजे विशाल कोन. उदाहरणार्थ 160 अंशाचा कोन. पूर्ण कोन जो कोन 360 अंशाचा असतो तो पूर्ण कोन असतो. आपण त्याला वर्तुळही म्हणतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव पृथ्वीराज दीपक जाधव आहे. मी आता 7वी शिकत आहे. मी तुम्हाला संख्या वाचकाबद्दल सांगणार आहे. हे संख्या वाचक याच्यापासून आपण संख्या वाचू शकतो किंवा तयार करू शकतो. हे पूर्ण अब्जीपर्यंत संख्या आहेत. हे एकक आहे, हे दशक, हे शतक, हे हजार, हे 10,000, हे लक्ष, हे 10,00,000, हे कोटी, हे 10 कोटी, हे अब्ज. हे एकक मध्ये मी 1 घेतला, दशक मध्ये 2 घेतले, शतक मध्ये 3 घेतले, हजार मध्ये 4 म्हणजे 4321. धन्यवाद. माझे नाव विलास गिरफाने. मी आता 7वी शिकत आहे. मी तुम्हाला दैनंदिन जीवनातील वजन मापनाविषयी माहिती सांगणार आहे. मित्रांनो, हे आहे 1000 ग्रॅमचा माप म्हणजे 1 किलो. जर दुकानदाराला 1 किलो साखर मोजायची तर ते एका बाजूला माप ठेवतो, दुसऱ्या बाजूला साखर मोजतो. जेव्हा काटा बरोबर होते तेव्हा साखर 1 किलो होऊन जाते. हे आहे 500 ग्रॅमचा माप म्हणजे अर्धा किलो. हे आहे 200 ग्रॅमचा माप आणि हे 50 ग्रॅमचा माप म्हणजे 250 ग्रॅम. 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो. हे आहे 100 ग्रॅम म्हणजे 2 छटाक आणि हे 50 ग्रॅम म्हणजे 1 छटाक. धन्यवाद. माझे नाव श्रेया शिवाजी पवार आहे. मी 8वी मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला तराजूबद्दल माहिती सांगणार आहे. आपण जर किराणा दुकानामध्ये गेलो तर तुम्हाला हे यंत्र दिसेल. ह्या यंत्राचे नाव तराजू आहे. आपण याचा उपयोग वजन मोजण्यासाठी करतो. उदाहरणार्थ साखर, तेल, द्राव्य किंवा स्थायू वस्तूचा आपण याचा वापर करतो. मी माझ्या हातातल्या ब्रासलेटचं तुम्हाला माप करून दाखवतो. एका साईडला मी ब्रासलेट ठेवलं आहे आणि एका साईडला हे 5 ग्रामचं माप ठेवलेलं आहे. हे आता बरोबर नाही झालं म्हणून अजून 5 ग्रामचं माप इथं मी ठेवलेलं आहे. हे अजून बरोबर नाही झालं म्हणून इथं अजून एक 5 ग्रामचं माप ठेवलं आहे. हे आता बरोबर झालेलं आहे. धन्यवाद. अनुष्का अतुल खंडारे. मी आता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव रामराव डॉक्टर विद्या मंदिर. मी आहे आयत. मला रेक्टँगल म्हणतात. माझ्या समोर बाजू एक समान असतात. माझ्या क्षेत्रफळाचे सूत्र बरोबर लांबी उंची रुंदी होय. धन्यवाद. मी आता 5वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव रामराव डॉक्टर विद्या मंदिर. मी वर्तुळ, मला सर्कल म्हणतात. मी 360 अंशाचा असतो. माझ्या क्षेत्रफळाचे सूत्र पाय आर स्क्वेअर. थँक्यू. गणित दिनाबद्दल आपल्या शाळेत आपण छोटासा कार्यक्रम ठेवला आहे. तर चला आपण द्रव पदार्थ मोजण्याची विविध मापे पाहूया. 1000 मिलीलिटर. 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. अर्धा लिटर म्हणजे 500 ml. पाव लिटर मोजण्यात आपण दूध घेण्यासाठी 200 ml व 50 ml चा वापर करतो. तर आपण इथे 5 मापे पाहिलीत. या 5 मापांमध्ये सर्वात मोठे 1000 मिलीलिटर व सर्वात छोटे 50 ml. आपण आपल्या दैनंदिन जीवनात दूध, तूप, तेल इत्यादी पदार्थ घेण्यासाठी या मापांचा वापर करतो. धन्यवाद.